मागच्या लेक्चरमध्ये आपण फेमिनिझम वरती बरीचशी चर्चा केली होती। आज आपण फेमिनिझमचे जे काही अप्रोच आहेत त्या अप्रोचवर भाष्य करणार आहोत। जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यानंतर महिलांना असं वाटलं होतं की आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर आपले सगळेच प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतील आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मागितला। पण मतदानाचा अधिकार मागूनही त्यांना हवी तशी इक्वॅलिटी मिळाली नाही आणि त्यांचं जे काही अझम्पशन होतं की मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर आपले सगळेच प्रॉब्लेम आपण सोडवू शकू, हे अझम्पशन थोडंसं फॉल्टी ठरलं आणि त्याच्यामुळे महिलांनी त्यांची जी काही मुवमेंट होती या मुवमेंटला रिलॉन्च करायचं ठरवलं। कारण मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर देखील त्यांना पर्याप्त अशा स्वरूपाची इक्वॅलिटी मिळाली नाही। त्याच्यामुळं त्यांना ज्या काही संधी दिल्या गेल्या त्या फक्त ज्या महिलांच्या दृष्टिकोनातून टीचर आणि नर्स असे जे काही व्यवसाय होते किंवा अशा ज्या काही संधी होत्या तेवढ्याच संधी त्यांना दिल्या गेल्या, पण पुरुषांच्या बरोबरीने संधी मात्र त्यांना दिल्या गेल्या नाहीत। अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांची संधी नाकारली गेली। त्याच्यामुळं मतदानाचा अधिकार मिळून फक्त पॉलिटिकल इक्वॅलिटी त्यांना मिळाली, पण जे काही सोशल आणि जे काही ऑफिस वर्क आहे किंवा इतर जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना समान संधी मिळाल्या नाहीत। ही बाब जेव्हा महिलांच्या लक्षामध्ये आली तेव्हा त्यांनी ही मुवमेंट रिलॉन्च करायचं ठरवलं। एज्युकेशन मध्ये देखील त्यांना काही लिमिटेड चॉईस दिले गेले आणि तेवढंच एज्युकेशन तुम्ही घेऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एज्युकेशन घेता येणार नाही, अशा पद्धतीची एक सिस्टम तयार करण्यात आली। आणि महिलांना जेव्हा हे लक्षात आलं की आपण जी काही मुवमेंट उभी केली होती ती इक्वॅलिटीसाठी होती, इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी होती आणि ती आपल्याला मिळाली नाही, ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी ही मुवमेंट रिलॉन्च करायचं ठरवलं। पण रिलॉन्च करत असताना काही अप्रोच समोर आले आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिला जो अप्रोच होता तो होता लिबरल, की सगळ्याच महिलांना जी काही पुरुषांच्या बरोबरीने संधी हवी आहे ती संधी देण्यात यावी, अशा पद्धतीचा एक अप्रोच लिबरल अप्रोच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये मेरी वॉस्टनक्राफ्ट आणि जे.एस. मिल यांचा उल्लेख आपण केला होता। दुसरीकडे याच नंतर एक मार्क्सिस्ट अप्रोच पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मग नंतर एक रॅडिकल अप्रोच पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो। याच्यावरती आपण थोडीफार चर्चा केली होती आणि लिबरल फेमिनिझम जो काही आहे किंवा लिबरल अप्रोच जो आहे तो लिबरल अप्रोच काय सांगतो आहे तर सर्व माणसे जन्मापासून मृत्यूपर्यंत हे समान आहेत आणि त्यांना काही नैसर्गिक अधिकार मिळालेले आहेत आणि या नैसर्गिक अधिकाराची जी काही विभागणी आहे ती स्त्री आणि पुरुषांमध्ये समान असली पाहिजे, अशा पद्धतीची डिमांड लिबरल अप्रोच वाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळं मेन या शब्दाचा अर्थच त्यांनी काय केला होता तर मेल आणि फिमेल असे दोन्ही मिळून ज्याला आपण म्हणतो त्याला मेन असा त्यांनी उल्लेख केला आणि त्याच्यामधून त्यांनी नॅचरल राईट्स जे काही त्यांना दिले गेलेले आहेत, नैसर्गिक अधिकार जे काही त्यांना मिळालेले आहेत ते स्त्री आणि पुरुषांना सारखेच मिळालेले आहेत, अशा पद्धतीचं एक मागणी किंवा एक मांडणी त्यांनी लिबरल अप्रोच वाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि समाजामध्ये जे काही सिस्टम आहे की मुलगी ही वडिलांच्या आधिपत्याखाली असते, लहान असताना मोठी झाल्यावरती तिच्या पतीच्या आधिपत्याखाली असते आणि जेव्हा ती वृद्ध होते तेव्हा ती तिच्या मुलाच्या आधिपत्याखाली असते, अशा पद्धतीचा जो काही अप्रोच आहे हा अप्रोच चुकीचा आहे, अशा पद्धतीची मांडणी लिबरल अप्रोच वाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मग जेव्हा आपण या मुवमेंटकडे येतो त्यावेळेस मुवमेंटमध्ये त्यांनी काय डिमांड ठेवल्या होत्या तर त्यांनी या डिमांड ठेवल्या होत्या की जे काही कायदे आहेत हे सगळे कायदे कोणी तयार केलेले आहेत तर पुरुषांनी तयार केलेले आहेत। त्याच्यामुळं पुरुषांना महिलांच्या बाबतीमधले कायदे करण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीची डिमांड त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत
या फक्त स्त्रिया चांगल्या पद्धतीनं त्यांना जाणीव असते आणि त्याच्यामुळं त्या स्त्रिया चांगल्या पद्धतीनं त्या प्रॉब्लेम्स वरती काम करू शकतात आणि त्याच्यासाठी त्या कायदे तयार करू शकतात. त्याच्यामुळं पुरुषांना महिलांच्या प्रॉब्लेम्स वरती कायदे करण्याचा अधिकार नसावा, अशा पद्धतीची डिमांड लिबरल अप्रोचवाल्यांनी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महिलांनी हेही सांगितलं, की पुरुषांच्या बरोबरीने आम्हाला अपॉर्च्युनिटीज हव्या आहेत आणि त्या कशासाठी हव्या आहेत, तर त्यांच्यामधले जे काही ह्युमन पोटेन्शियल आहे, ते ह्युमन पोटेन्शियल डेव्हलप करण्यासाठी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार हवे आहेत. आणि मग त्यांनी हे सांगितलं, की कशामध्ये अधिकार हवे आहेत, तर त्यांनी सांगितलं इक्वल ऍक्सेस आम्हाला पाहिजे. कशामध्ये, तर एज्युकेशनमध्ये, पॉलिटिक्समध्ये, इकॉनॉमिक्स जे काही फील्ड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने जे काही इक्वल ऍक्सेस हवे आहेत ते इक्वल ऍक्सेसची मागणी त्यांनी केली. पण पुरुषांनी काय केलं होतं, पुरुषांनी सुरुवातीपासूनच जो काही सत्ता नावाचा प्रकार आहे, हा सत्ता नावाचा प्रकार आपल्या ताब्यामध्ये ठेवला होता, आपल्या हातामध्ये ठेवला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे काही कायदे तयार केले होते ते फक्त पुरुषांच्या हिताचे कायदे तयार केले होते. महिलांना कुठल्याही प्रकारचे अधिकार त्यांनी दिलेले नव्हते. तर महिलांसाठी फक्त त्यांनी जे काही त्यांचं जे काही चार भिंतीमधलं जग आहे, त्या जगामध्येच त्यांना बंदिस्त ठेवण्याचं काम केलेलं होतं आणि हे प्राचीन काळापासून होत होतं. त्याच्यामुळं महिलांना जे काही नॅचरल राईट्स दिले गेलेले आहेत, हे नॅचरल राईट्स जे काही नैसर्गिक अधिकार मिळालेले आहेत, ते नैसर्गिक अधिकार वापरण्याचा अधिकारच महिलांना मिळाला नव्हता. त्याच्यामुळं महिलांनी ही डिमांड केली होती, की सगळ्यांनाच जे काही नैसर्गिक अधिकार मिळालेले आहेत, त्या नैसर्गिक अधिकाराचं जे काही इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, ते इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत त्यांना ते मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यामधलं जे काही ह्युमन पोटेन्शियल आहे, ते ह्युमन पोटेन्शियल डेव्हलप होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार हवे आहेत, अशा पद्धतीची डिमांड लिबरल अप्रोचवाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यांनी सांगितलं, की एज्युकेशनमध्ये पुरुष ज्या पद्धतीचे एज्युकेशन घेतात, त्याच पद्धतीचं एज्युकेशन या स्त्रियांना देखील मिळालं पाहिजे. आणि स्त्रियांना एज्युकेशन मिळून स्त्रियांसाठी जे काही क्षेत्र आहेत तेच पुरुषांसाठी असतील आणि पुरुषांसाठी जे काही क्षेत्र असतील तेच स्त्रियांसाठी असतील. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही किंवा महिलांच्या शक्तीचा महिलांमध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते कमी असतं. त्याच्यामुळं महिलांना जे काही जोखमीचे काम आहेत किंवा जोखमीचे एज्युकेशन आहे ते देण्यात येऊ नये. जसं की आता सैनिकी शिक्षण आहे, तर सैनिकी शिक्षण हे महिलांना देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचे जे काही कायदे होते ते कायदे रद्द करण्यात यावेत किंवा फक्त सैनिकी शिक्षण हे फक्त पुरुषांनाच दिलं जावं, अशा पद्धतीची जी डिमांड होती ती डिमांड कॅन्सल करण्यात यावी. अशा या मागण्या लिबरल अप्रोचवाल्यांनी आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण मागे बघितलं होतं की थॉमस जेफरसनने सांगितलं की महिलांचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र फक्त हाऊसवर्क आहे, त्या पॉलिटिक्समध्ये येऊ शकत नाहीत किंवा त्या ऑफिस वर्कमध्ये येऊ शकत नाहीत. पण लिबरल अप्रोचवाल्यांनी हे सांगितलं की पॉलिटिकल जे काही फील्ड आहे या फील्डमध्ये देखील महिलांना संधी देण्यात यावी आणि ती पुरुषांच्या बरोबरीची असावी. असं नाही की महिलांना काहीतरी जागा राखीव ठेवण्यात याव्यात, असं नाही, तर पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना ऍक्सेस देण्यात यावा, अशा पद्धतीची डिमांड लिबरल अप्रोचवाल्यांनी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इकॉनॉमिक क्षेत्र असेल किंवा इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज असतील, तर या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज मध्ये देखील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्यात यावी, अशा पद्धतीच्या डिमांड या लिबरल अप्रोचवाल्यांनी पुढे आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे ही जी काही मुवमेंट आहे, ही मुवमेंट कशा पद्धतीची आहे, तर ही मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते की एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला जे निसर्गाकडून मिळालेले जे अधिकार आहेत, हे अधिकार हे त्या महिलेला मिळाले पाहिजेत. आणि मग ही जी मुवमेंट आहे, या मुवमेंटला एक आयडियोलॉजिकल बेस सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे लिबरल आयडियोलॉजीच्या माध्यमातून. आणि मग ही जी आयडियोलॉजी आहे, या आयडियोलॉजीने महिला आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एक इक्वॅलिटी असावी आणि पुरुषांच्या जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये महिलांना देखील त्यांच्या बरोबरीची संधी असावी, अशा पद्धतीची डिमांड इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. पण महिलांच्या गोष्टी एक लक्षामध्ये आलेली होती की पुरुषांनी जे काही आतापर्यंत कायदे केलेले आहेत ते कायदे सगळे पुरुषांच्या हिताचे केलेले आहेत. त्यांनी स्त्रियांना कुठल्याही पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज ठेवलेल्या नाहीत आणि स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामधून त्यांनी डावललेलं आहे. अशा पद्धतीची जी काही ओळख आहे ते सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की मेरी वॉलस्टोनक्राफ्ट असतील किंवा जे.एस. मिल असतील, यांनी पहिल्यांदा करून दिली आणि त्यांनी सांगितलं की पॉवर म्हणजे सत्ता जी काही गोष्ट आहे, ही सत्ता फक्त पुरुषच आतापर्यंत उपभोगत आलेले आहेत. त्याच्यामध्ये स्त्रियांना कसल्याही पद्धतीचं स्थान दिलं गेलं नाही. ही बाब जेव्हा लक्षात आली
तेव्हा स्त्रियांनी काय केलं, तर पुरुषांना महिलांच्या बाबतीमध्ये कायदे करण्याचा अधिकार नसावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, स्त्रियांच्या ज्या काही समस्या आहेत, या समस्यावरती फक्त स्त्रियाच चांगल्या पद्धतीचे कायदे तयार करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी हे सांगितलं की पुरुषांना अशी ऑथॉरिटी नसावी की त्यांनी महिलांच्या बाबतीमधले कायदे करावेत. महिलांचे प्रॉब्लेम्स हे महिलांना माहित असल्यामुळे महिला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करू शकतात किंवा कायदे तयार करू शकतात. अशा पद्धतीची डिमांड या लिबरल अप्रोचवाल्यांनी किंवा लिबरल फेमिनिझमची मुवमेंट चालवणाऱ्या लोकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि जी काही इक्वॅलिटी आहे ही सगळ्या क्षेत्रामध्ये असली पाहिजे. ती एज्युकेशन मध्ये असेल, ती पॉलिटिक्स मध्ये असेल, ते इकॉनॉमीमध्ये असेल किंवा ते सोशल स्टेटस मध्ये असेल. आणि मग त्यांनी हे सांगितलं की सोशल स्टेटसच्या बाबतीमध्ये महिलांना खरं तर दुय्यम स्थान दिलं जातं. आजपर्यंत जेवढं काही आपण सोसायटी नावाचा जो प्रकार बघतो किंवा समाज नावाची जी काही कन्सेप्ट अभ्यासतो, त्या प्रत्येक समाज नावाच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला महिलांच्या सोशल स्टेटसच्या बाबतीत किंवा पॉलिटिकल स्टेटसच्या बाबतीत महिलांना दुय्यम स्थान दिले आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण बघतोय की सुरुवातीला जी काही लिखित राज्यघटना आली अमेरिकेची, त्या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये देखील स्त्रियांना डावललं गेलं आणि महिलांना मतदानाचा अधिकार तर दिलाच गेला नाही. पण आजही सोशल स्टेटसच्या बाबतीत किंवा पॉलिटिकल स्टेटसच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा अमेरिकेसारख्या एखाद्या बलाढ्य राष्ट्राकडे पाहतो, त्यावेळेस त्या बलाढ्य राष्ट्रामध्ये देखील आजही महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी नाकारलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण मागच्या वेळेसची जर निवडणूक बघितली, मला वाटतं 2016ची निवडणूक जेव्हा आपण बघतो त्यावेळेस जे काही ट्रम्प होते, तर त्यांच्या विरोधामध्ये हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्ष पदाच्या दावेदार होत्या, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हिलरी क्लिंटन या खूप कर्तबगार महिला असून देखील त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची संधी दिली गेली नाही. शिवाय डोनाल्ड ट्रम्प सारखे जे व्यक्ती आहेत, ज्यांची जी काही स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट खूप स्त्रियांच्या प्रचंड विरोधामध्ये होते किंवा आपण त्याला असं म्हणू की समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याच्या बाबतीमधले त्यांचे जे स्टेटस होते, त्या स्टेटसच्या विरोधामध्ये जाऊन खरं तर अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी मतदान करून हिलरी क्लिंटन सारख्या महिलेला पुढे आणणं गरजेचं होतं. पण एखादी महिला ही राष्ट्राध्यक्ष व्हावी ही आजही अमेरिकन लोकांची मानसिकता नसते. त्याच्यामुळे अनेक वेळेस आपण पाहतोय की जवळपास 1776 पासून म्हणजे 1789ला बिल ऑफ राईट स्वीकारल्यानंतर देखील महिलांना कुठेही त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. उलट आपण जेव्हा भारताकडे पाहतो त्यावेळेस भारतामध्ये मात्र आपण महिलांना एकतर प्राईम मिनिस्टर देखील आपण प्राईम मिनिस्टरचा देखील आपण दर्जा दिला किंवा त्यांना राष्ट्रपती देखील केलं. म्हणजे भारतातली जी मानसिकता आहे ही भारतातली मानसिकता असं म्हणायला हरकत नाही की खऱ्या अर्थानं डेव्हलप होत आहे. पण अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी ज्यांनी आतापर्यंत 300 वर्ष झाले की त्यांनी संविधान स्वीकारलं, इक्वॅलिटी स्वीकारली, बिल ऑफ राईट स्वीकारलं, पण महिलांना मात्र जी काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती पॉलिटिक्समध्ये, ती इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथं फक्त काय झालं तर अलीकडच्या कालखंडामध्ये आता जी काही आपण मागची निवडणूक बघितली अमेरिकेमधली, तिथं मात्र महिलांना थोडंसं चांगल्या पद्धतीची एक संधी देऊन एक उपराष्ट्राध्यक्ष पदापर्यंत आता कुठे तिथं अमेरिका आलेली आपल्याला पाहायला मिळते. पण अजूनही राष्ट्राध्यक्ष पदाची दावेदार तिथली महिला झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे बघा की पॉलिटिक्समध्ये जे काही थॉमस जेफरसननं सुरुवातीला स्टेटमेंट्स केलं की महिलांचं स्थान हे फक्त हाऊस वर्कसाठी आहे, त्या पॉलिटिक्समध्ये किंवा ऑफिस वर्क्समध्ये येऊ शकत नाहीत, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. तीच मानसिकता आजही अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे पॉलिटिक्समध्ये महिलांना चांगलं स्थान अजूनही मिळालेलं तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही. सोशल स्टेटसच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्पचे काही उदाहरणं मागच्या निवडणुकीमध्ये पाहिले असतील तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सोशल स्टेटसच्या बाबतीमध्ये देखील इथल्या लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता कशा पद्धतीची आहे. आता ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सारखे व्यक्ती पॉलिटिक्समध्ये अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतायत, सोशल स्टेटसच्या बाबतीमध्ये असे स्टेटमेंट करतायत, याचा अर्थ आपण घेतला पाहिजे की इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये देखील बिझनेसमॅन म्हणून ही व्यक्ती कशा पद्धतीनं तिथं महिलांना ट्रीट करत असेल. म्हणजे असे जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं जेव्हा आपण पाहतो तेव्हा या उदाहरणावरून आपल्या गोष्ट लक्षामध्ये येते की या सगळ्याच बाबतीमध्ये महिलांना एक दुय्यम स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सुरुवातीला जे काही अरिस्टॉटल असतील किंवा थॉमस जेफरसन असतील
किंवा इतर जे काही लोक होते जे स्त्रियांना दुय्यम स्थान देत होते किंवा तशा पद्धतीच्या डिमांड्स त्या पुढे करत होते, त्याचा समाचार घेण्यासाठी मेरी वोलस्टोनक्राफ्ट असतील, जे.एस. मिल असतील किंवा टेलर असतील, तर अशा पद्धतीचे जे काही विचारवंत होते, या विचारवंतांनी याचं पहिल्यांदा अनालिसिस केलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी काही मानसिकता आहे, ही मानसिकता खऱ्या अर्थानं बदलणं गरजेचं आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं की मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की इक्वॅलिटी आणण्यासाठी खरं तर किंवा सोशल स्टेटस महिलांचं जे काही इक्वल आहे त्या सोशल स्टेटसचा विचार करत असताना महिलांच्या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे याचा विचार जेव्हा आपण केला तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की आपली जी काही मानसिकता आहे या मानसिकतेवर खऱ्या अर्थानं भाष्य करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं जे काही विश्लेषण होतं ते विश्लेषण आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपण हे सांगितलं की त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला समजून घेण्याची तुमची जी काही कुवत आहे की सी इज इक्वल टू मी, अशा पद्धतीची आपली जी काही कुवत आहे ही आपली कुवत वाढवणं गरजेचं आहे. किंवा महिलांनी देखील हे समजलं पाहिजे की आय एम इक्वल टू हिम, म्हणजे मी त्याच्या बरोबरीची आहे किंवा मी त्याच्या पुरुषांच्या इक्वल आहे किंवा समान आहे, अशा पद्धतीची मानसिकता महिलांनी देखील तयार करून घेणं गरजेचं आहे. होतं काय नेमकं की पुरुष स्त्रियांच्या बाबतीमध्ये कधी सी इज इक्वल टू मी असं म्हणत नाही आणि स्त्रिया देखील आय एम इक्वल टू हिम असं त्या कधी म्हणत नाही. त्याच्यामुळे इथलं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते डिस्क्रिमिनेशन मात्र दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपली जी काही समजून घेण्याची क्षमता आहे ही समजून घेण्याची क्षमता देखील आपली वाढली पाहिजे, तेव्हा कुठं आपलं सोशल स्टेटस वाढू शकतं. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, पुरुषांनी स्त्रीला ती माझ्या बरोबरीची आहे किंवा ती माझ्या इक्वल आहे असं समजणं आणि स्त्रीने मी पुरुषांच्या इक्वल आहे असं समजण्यासाठी काय हवं आहे, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक स्लाइड बघितली होती, तुमच्या जर ते लक्षात आलं असेल की नेमकं तिथं काय आपल्याला काय अपेक्षित होतं की स्त्रिया आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत, याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं आपल्याला समजून घेण्यासाठी ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता आपल्याला कशा पद्धतीने हव्या आहेत. आणि म्हणून ती कुणाच्याही डिपेंडंट नाही किंवा ती वीक नाही किंवा ती फक्त हाऊसवर्क पुरती मर्यादित नाही. अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील किंवा त्या गोष्टीवरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. म्हणजे काय होईल तर त्यातून आपलं एक सोशल स्टेटस जे आहे हे सोशल स्टेटस आपल्याला कुठेतरी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता आपल्याला वाढवावी लागेल आणि समाजामध्ये जे काही स्त्री आणि पुरुषांचं स्थान आहे हे स्त्री आणि पुरुषांचं स्थान हे कुठेतरी समान आहे या बाबतीवरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. ते एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल, ते पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये असेल किंवा ते इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये असेल किंवा ते सोशल स्टेटसच्या बाबतीमध्ये असेल, तर दोघांचीही मानसिकता जी आहे या दोघांच्या मानसिकतेमध्ये देखील थोडीफार भर घालून त्या दोघांनाही काय करायला पाहिजे तर ते दोघेही कशा पद्धतीने इक्वल आहेत याचा हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल नेमकं तर जेव्हा आपली मानसिकता तशा पद्धतीची तयार होईल तेव्हा कुठे आपण स्त्री आणि पुरुषांच्या समतेचा विचार करू शकू. अन्यथा जर आपली मानसिकताच तशा पद्धतीची नसेल तर आपण स्त्री आणि पुरुष यांना कुठल्याही प्रकारची समता देऊ शकत नाही. म्हणून जे काही मेरी वोलस्टोनक्राफ्ट आहेत किंवा जे.एस. मिल आहेत किंवा टेलर आहेत यांनी सगळ्यांनी हे सांगितलं की तुम्हाला कुठे ना कुठे जी काही तुमची मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये तुम्हाला थोडंफार पुढे येऊन आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. अन्यथा काय होतं की आपल्या समाजामध्ये जे काही प्राचीन कालखंडापासून स्त्रियांच्या दर्जाबाबतीत बोललं जातं तो स्त्रियांचा दर्जा हा नेहमी दुय्यम राहिलेला आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं यांना जर इक्वॅलिटीवरती आणायचं असेल तर आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं या सगळ्याच विचारवंतांना वाटतं. याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण पाहतो तेव्हा आणखीन एक दृष्टिकोन आपल्याला पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कुठला आहे तर तो आहे मार्क्सिस्ट फ्युमॅनिझम. आणि मग याचा जो काही पुरस्कर्ता आहे तो आहे फ्रेडरिक एंगल्स. आणि या फ्रेडरिक एंगल्सनं काय केलेलं आहे तर त्याचं जे पुस्तक आहे द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट नावाचं, या पुस्तकामध्ये त्यांनी स्त्रियांच्या प्रॉब्लेम्स वरती खऱ्या अर्थानं प्रश्न टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हे जे काही मार्क्सिस्ट अप्रोच आहे या मार्क्सिस्ट अप्रोच मध्ये त्यांनी एका गोष्टीवरती भर दिलेला आहे ती म्हणजे की जी काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे आपली या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीने खऱ्या अर्थाने
स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एक भेदभाव निर्माण केलेला आहे किंवा एक मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन उभं केलेलं आहे, हे या फ्रेडरिक एंगल्सला वाटतं. आता बघा, हे जे मार्क्सिस्ट फेमिनिझम वाले आहेत, ते मार्क्सिस्ट फेमिनिझम वाले स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या भेदभावाकडे एका आर्थिक दृष्टिकोनाचा जो काही चष्मा आहे त्याच्यामधून हे त्याच्याकडे पाहताना दिसतात. म्हणजे काय आहे, तर इनइक्वॅलिटीला ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला बघितलं होतं सोशल जस्टिस किंवा जस्टिस थिअरी अभ्यासत असताना, की इनइक्वॅलिटीला जबाबदार कोण आहे, तर इनइक्वॅलिटीला खऱ्या अर्थाने ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जबाबदार आहे असं आपण सुरुवातीला म्हटलं होतं. आणि मग कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत समाजामध्ये असलेला भेदभाव आपल्याला संपवता येत नाही, अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं होतं. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये हे बघितलं होतं की जोपर्यंत कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आपण संपुष्टात आणत नाही तोपर्यंत इथलं कोणत्याही प्रकारचं जे काही डिस्क्रिमिनेशन आहे ते संपवता येणार नाही. तशाच पद्धतीची मांडणी किंवा तशाच पद्धतीची जी काही डिमांड आहे ती फ्रेडरिक एंगल्सने केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तो म्हणतो की ही जी काही डिस्क्रिमिनेशन आहे स्त्री आणि पुरुषांमधलं, याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी जबाबदार आहे. आणि म्हणून ही जे काही डिस्क्रिमिनेशन आहे हे खऱ्या अर्थानं संपवायचं असेल तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही संपवावी लागेल. अशा पद्धतीची जी काही मांडणी आहे ही मांडणी मार्क्सिस्ट फेमिनिझम वाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जेव्हा लिबरल अप्रोच पाहिला त्या लिबरल अप्रोच मध्ये मात्र या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं नव्हतं. तर लिबरल अप्रोच वाल्यांचं म्हणणं होतं की जे काही स्त्री आणि पुरुष आहेत या स्त्री आणि पुरुषांचा दर्जा हा नैसर्गिकरित्या जन्मतः समान आहे आणि त्याच्यामुळं त्यांना काही नॅचरल राईट्स हे निसर्गाकडून मिळालेले आहेत ते फक्त त्यांना देण्यात यावेत. म्हणजे काय होईल, तर समाजामध्ये इक्वॅलिटी प्रस्थापित होईल. म्हणजे सुरुवातीपासूनच आपलं काय आहे, तर सुरुवातीपासून जी आपली डिमांड आहे की स्त्री आणि पुरुष हे काय आहेत, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेद आहे, अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक मिनिट फक्त. तर हे जे काही चित्र इथं निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय की ही जी काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे ह्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीनं खऱ्या अर्थानं इथं भेदभाव निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जी काही डिमांड ठेवलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढं काही पुरुषांचं योगदान या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये आहे तेवढंच योगदान हे स्त्रियांचं देखील आहे. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना असं म्हटलं की स्त्री काय करत असते, तर स्त्री ही ज्या काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला जे काही वर्कर्स पाहिजे आहेत किंवा लेबर पाहिजे आहेत तर ही वर्कर्सची किंवा लेबरची फोर्स जी काही आहे ही फोर्स तयार करण्याचं काम कोण करतं, तर ती स्त्री करते. आणि म्हणून त्यांनी त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की स्त्रिया या लेबरचं जे काही लेबर फोर्स आहे त्या लेबर फोर्सचं रिप्रोडक्शन करत असतात. आणि म्हणून हे रिप्रोडक्शन करत असताना स्त्रियांची जी काही भूमिका आहे ती भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळं फक्त कॅपिटलिस्ट इकॉनॉमीलाच नाही तर त्यांच्यासाठी लागणारे जे काही प्रोटेक्शन आहे किंवा जे काही आर्मी आहे तर त्या आर्मीसाठी देखील जे काही लेबर पाहिजेत किंवा जे काही पुरुष पाहिजेत हे पुरवण्याचं काम देखील कोण करत असतं, तर हे पुरवण्याचं काम या स्त्रिया करत असतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की ह्याच्यामधलं जे काही रिलेशन आहे की याच्यामधलं रिलेशन जे आहे ते रिलेशन बघत असताना त्यांनी असं म्हटलं की स्त्रिया याचं रिप्रोडक्शन करतात पण त्या कशा पद्धतीने करतात, तर त्या अनपेड करतात. म्हणजे त्यांची जी काही फोर्स निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अनपेड आहे. त्यांना कसल्याही पद्धतीचं आपण पेड वर्क असं म्हणत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे काही काम आहे हे काम काय आहे, तर एक फ्री ऑफ कॉस्ट ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं त्या काम करतात. आणि या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला जे काही लेबर फोर्स पाहिजे आहे त्या लेबर फोर्स त्यांनी ते पुरवण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळं त्यांनी असं म्हटलं की ही जी काही लेबर आहेत या लेबरचं जर त्यांचं जे काही निर्मिती होत नसेल तर ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी कशा पद्धतीनं काम करू शकेल, अशा एक पद्धतीचं त्यांनी जे काही
विश्लेषण केलं आणि त्यांनी सांगितलं की या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये स्त्रियांचं स्थान आहे ते स्त्रियांचं स्थान देखील महत्वाचं आहे, कारण कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला लागणारी जी काही फोर्स आहे ही फोर्स ते देण्याचं काम करतात. आणि म्हणून त्यांनी हे स्पष्ट करत असताना त्यांनी असं म्हटलं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे की त्यांना वर्कर्स पाहिजे आहेत, या वर्कर्सचं जर प्रोडक्शन स्त्रियांनी थांबवलं तर त्या ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी चालू शकेल का? आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की जेवढं स्थान हे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये पुरुषांना आहे तेवढं स्थान स्त्रियांना देखील दिलं गेलं पाहिजे. बघा त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्यांनी एक अशा पद्धतीची थेअरी मांडली की जे काही पुरुष आहेत ते पुरुष कामावर जातात आणि कामावर गेल्यानंतर त्यांना जे काही त्यांचं जे काही त्यांना टिफिन पुरवणे असेल किंवा त्यांचं जे काही फॅमिलीवर घरगुती काम असेल, तर या सगळ्या कामाच्या बाबतीमधला जर आपण विचार केला तर ती स्त्री आहे म्हणून तो व्यक्ती हा कामावर जाऊ शकतो, अशा पद्धतीची त्यांनी डिमांड केली. त्याच्यामुळं स्त्रियांचे त्याचे कपडे धुणे किंवा त्याच्यासाठी जेवण तयार करणे किंवा त्याला कामासाठी तयार करणे, त्याचा टिफिन तयार करून देणे, या गोष्टींचा आपण विचार करत नाही. पण मार्क्सिस्ट फेमिनिझम वाल्यांनी याचा विचार केला आणि ते असं म्हणायला लागले की हे जे काही हाऊसवर्क आहे या हाऊसवर्कच्या माध्यमातून त्याचं सकाळच्या नाश्त्याचं नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल किंवा संध्याकाळचं जेवण असेल किंवा त्याला जे काही लागणारे त्याची जे काही कपडे धुणे असेल किंवा त्याच्यासाठी त्याने संध्याकाळी आल्यानंतर व्यवस्थित आराम करावा यासाठी त्यांनी जी काही व्यवस्था केलेली असेल, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता स्त्रिया या काय करत असतात, तर स्त्रिया या अनपेड वर्क करतात पण त्याच्या कामाचा मोबदला त्यांना दिला जात नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की त्यांचं जे काही हाऊसवर्क आहे या हाऊसवर्कला देखील त्यांच्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये जे काही काम करणारे जे वर्कर्स आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातला जो काही पुरुष आहे त्या पुरुषाच्या कामामध्ये यांचं देखील श्रम दडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की स्त्रियांच्या या कामाचा जो श्रमाचा जो मोबदला आहे तो मोबदला आपण स्त्रियांना देत नाही आणि त्याच्यामुळं स्त्रियांच्या बाबतीमधलं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते डिस्क्रिमिनेशन इथं वाढत जातं. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं जे काही त्या जे काही घरी काम करतात त्या कामाचा मोबदला देखील त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून पुरुषांच्या त्या श्रमामध्ये या स्त्रियांनी जे काही सपोर्ट केलेला आहे त्या सपोर्टला आपण कुठेही बघत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की स्त्रियांच्या या सगळ्या गोष्टींचा तो विचार करावा लागेल, कारण त्या काय करतात तर त्यांचं जे काही फिजिकली जे काही मेहनत आहे तर त्या मेहनतीला देखील आपण बघितलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जे काही थेअरी ऑफ रिप्रोडक्शन मांडलं त्या थेअरी ऑफ रिप्रोडक्शन कडे आपण बघितलं पाहिजे आणि त्या ज्या काही नवीन फोर्स निर्माण करतात किंवा त्या जे काही नवीन पुरुषांना जन्म देतात तर तेच पुरुष पुढे भविष्यामध्ये या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये एक फोर्स म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की पुरुषांचं काम हे पेड वर्कर म्हणून आहे, तर स्त्रियांचं काम जे काही आहे म्हणजे आपण ज्याला हाऊसवर्क असं म्हणतो ते हाऊसवर्क कशा पद्धतीचं आहे तर ते अनपेड स्वरूपाचं आहे, पण त्याचा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून याचा मुळात जाऊन विचार करणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की ही जी काही डिव्हिजन ऑफ लेबर आहे तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या त्यांनी डिव्हिजन केल्या, एक पेड वर्कर आणि दुसरी अनपेड वर्कर, अशा पद्धतीच्या डिव्हिजन त्यांनी आपल्याला केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण पॉलिटिक्स असेल किंवा मिलिटरी असेल किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला लागणारे जे काही लेबर असेल हे सगळ्या कशा पद्धतीचे आहेत तर हे पेड स्वरूपाचे आहेत. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला, समजा पॉलिटिक्स असेल किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधला एखादा वर्कर असेल किंवा मिलिटरी मधला असेल तर याला जन्म देण्यापासून याचं संगोपन करणे आणि ते संगोपन करून त्याला एक फोर्स म्हणजे लेबर फोर्स म्हणून तयार करण्याची जी काही भूमिका आहे ही भूमिका आतापर्यंत कोणी पार पाडलेली आहे तर ती स्त्रियांनी पार पाडलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या या भूमिकेकडे आपण बघितलं पाहिजे की त्याचं संगोपन करणे किंवा त्याला एक पद्धतीचं त्याची डेव्हलपमेंट करणे आणि मग त्या माध्यमातून त्याचा जर विचार केला तर आपल्या गोष्ट लक्षामध्ये येईल की स्त्रिया ज्या आहेत या स्त्रियांची जी भूमिका आहे ही स्त्रियांची भूमिका आतापर्यंत याच्यामध्ये महत्वाची राहिलेली आहे.
कारण लहानपणापासून त्या त्याचं संगोपन करतात आणि एक लेबर फोर्स म्हणून एक चांगल्या पद्धतीचा कामगार तयार करण्याचं काम या स्त्रिया करतात. ते पॉलिटिक्स मधला कामगार असेल, तो मिलिटरी मधला असेल किंवा तो कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधला असेल, तर त्याला एक पेड वर्कर तयार करण्याचं काम या स्त्रिया करत असतात. त्याच्यामुळे स्त्रियांच्या या जन्म देण्यापासूनच्या आणि त्याला वर्कर म्हणून तयार करण्यापर्यंतच्या भूमिकेकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, असं या कॅपिटलिस्ट इकॉनॉमी वाल्यांना वाटतं. आणि मार्क्सिस्ट जे काही फेमिनिझम वाले आहेत, या मार्क्सिस्ट फेमिनिझम वाल्यांना तशा पद्धतीचं वाटतं. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की ही जी काही भूमिका आहे, या स्त्रियांच्या या भूमिकेकडे जोपर्यंत आपण बघणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्रियांना न्याय मिळणार नाही. अन्यथा त्यांचं जे काही वर्क आहे, हे वर्क आपण आतापर्यंत अनपेड वर्क मध्ये आपण काउंट करत आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे स्त्रियांना आतापर्यंत कुठल्याही व्यवस्थेनं न्याय दिलेला नाही, असं यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही नियम आहेत, तर या नियमांना आता बदललं पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे की स्त्रिया या फक्त अनपेड वर्क मध्ये येतात. हा जो नियम आहे, हा नियम बदलला पाहिजे आणि स्त्रियांच्या त्या प्रोडक्शनला किंवा ते जे काही एखाद्या बाळाला जन्म देतात, त्याला इथून पुढे आपण जे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण चेंज करून बघितलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय होईल नेमकं, तर त्याच्यापासून आपल्याला जी काही स्त्रियांच्या कडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आपला हा बदलत जाईल. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जे काही स्त्रियांकडे पाहण्याची जी काही पद्धती आहे, या पद्धतीकडे जर आपण आलं, तर हे समाजामधले सगळे नियम बदलून आपल्याला या स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देखील देता येऊ शकतो. अशा पद्धतीची डिमांड या मार्क्सिस्ट फेमिनिझम वाल्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण जेव्हा या गोष्टीकडे पाहतो, तेव्हा लिबरल फेमिनिझम असेल किंवा मार्क्सिस्ट फेमिनिझम असेल, या दोन्ही फेमिनिझमच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला हे दिसतं की या दोघांची जी डिमांड आहे, ही दोघांची डिमांड ही इक्वॅलिटीची आहे. पहिल्या लिबरल फेमिनिझम मध्ये त्यांनी तर सांगितलं की निसर्गतः ते समान आहेत आणि त्यांना समान अधिकार असणं गरजेचं आहे. मार्क्सिस्ट फेमिनिझम वाल्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला स्त्रियांना अनपेड वर्क मधून पेड वर्क मध्ये त्याचा विचार केला पाहिजे, कारण त्या खऱ्या अर्थानं एक नवीन फोर्स तयार करण्याचं काम करत असतात. आता जेव्हा आपण पुढे येतो, त्यावेळेस आणखी